बदलण्याची भाषा करतात. देशाचे संविधानाचे उद्दीशिका हे सांगते, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत, असे देशाचे संविधानाचे उद्दीशिकामध्ये सांगते. उद्दीशिकामध्ये संविधान निर्माण करणारे सभासद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्दिष्ट काय होते, देश कसे घडवायचं काय ते समोर ठेवून त्यांनी ही भारताचे संविधान निर्माण केली आहे. आणि देशाचे संविधान निर्माण करण्यासाठी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय इच्छा नव्हती. ती इच्छा काँग्रेसवाल्यांनी सांगितल्यामुळे आणि त्यांचे नाव ब्रिटिश गव्हर्नमेंट पण सुचवल्यामुळे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अवघ्या 3 महिन्यामध्ये निवडणुका घेऊन त्यांना सभासद बनविले आणि घटना ड्राफ्टिंग कमिटीवर चेअरमनपदी बसविले. आणि त्यांना माहीत झाले की याच्या आता 1928 साली नेहरू घटना समिती बनवली होती, म्हणजे घटना लिहिली होती नेहरूंनी, पण ती घटना येथील भारतातील 3000 जातींना एकत्र ठेवण्याचं काम त्याच्याकडून होत नव्हते म्हणून ते नामंजूर केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चांगले संविधान बनवण्यासाठी विनंती केली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिलेला जबाबदारी ही पूर्णपणे पार पाडली आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहेत या सुज्ञ हिंदू जनतेला समजले पाहिजे की आपले कल्याण हिंदू राष्ट्रात आहे का भारताच्या संविधानात आहे. कारण हिंदू राष्ट्र म्हणजे वर्णभेद आले, जातीयता आली व प्रत्येक माणूस प्रत्येकाला संशयाने बघणारा. पण हे भारतीय संविधान काय सांगते बघा. आता मी उद्देशिकामध्ये काय उद्दिष्ट आहे हे सांगितले. संविधानाच्या उद्देशिकामध्ये सर्व नागरिकांना न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य देते. पण हिंदू राष्ट्रामध्ये बनिया व्यतिरिक्त कोणीच संपत्ती जमा करू शकत नाही. ते जर जमवले, इतर आदिवासी, भटके, विमुक्त, SC STनी जमवले तर ब्राह्मणांना तो लुटण्याचा हक्क या म्हणूने दिले आहे. ते समजतात पृथ्वीवर जे काही आहे ते त्यांचे आहे, ब्राह्मणाचे आहे, कारण जग त्यांनी निर्माण केला आहे. लुटण्यामध्ये त्यांना तीळ मात्र भीती वाटत नाही, संकोच वाटत नाही. ब्रिटिशांच्या काळात हे ब्राह्मण धर्माच्या नावाने अनेक स्त्रियांचे इज्जत लुटत होते. म्हणूनच देवदासी प्रथा निर्माण झाली. ते आत्ता पण त्यांची इच्छा आहे की तसेच काही
करावे अशी इच्छा आहे. म्हणून ते देशाचे संविधान बदलू इच्छितात आणि हिंदू राष्ट्र बनवू इच्छितात. कारण की त्यांना मजा आनंद लुटायचा आहे. आता जरी हिंदूंना बरे वाटत असले तरी काही काळानंतर यांना गुलामच बनावे लागेल. कारण देशाचे संविधान तुम्ही जातीप्रमाणे काम करत असाल. उदाहरण म्हणून सांगतो, चांभारानी चप्पल शिवत असला तरी त्याची इच्छा झाली की त्याला डॉक्टर, वकील, इंजिनियर बनू शकतो. पण या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही चांभार असला, न्हावी असला, धोबी असला तरी, तेली असला, मराठा असला तरी तुम्हाला तुमच्या जातीने कुठले काम दिले तेच काम करावं लागेल. दुसरे काम करण्याचा हक्क तुम्हाला मिळणार नाही. दुसरे काम म्हणजे IT क्षेत्रात डॉक्टर, इंजिनियर, वकील, मिनिस्टर, IAS ऑफिसर, कलेक्टर इत्यादी बनू शकत नाही आहे. ते बनण्याचा केवळ अधिकार कोणाला आहे? टिळक, मेघा कुलकर्णी, महाजन, नायर, अय्यर अशा या लोकांना तो संधी हिंदू राष्ट्रामध्ये मिळणार. आणि टिळक आधी सांगितले होते की तेली तांबोळ्यांना दिल्लीमध्ये जाऊन काय नांगर हाकायचं आहे. ते गत तुमचे आज ना उद्या होणार आहे. जर तुम्ही हिंदू राष्ट्राला मदत करत असाल तर वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवून तुम्ही भारताच्या संविधानाला वाचवण्याचं काम OBC इतर अनेक जातीच्या लोकांनी करणे आवश्यक आहे अशी मी विनंती करतो. धन्यवाद. थांबतो इथेच.